Welcome to this tutorial. In this tutorial we learn General Science of Standard 6th, Lesson number 12, Simple Machines, and this is video number 2. So let's start. In the last video we have already seen that what is mean by a inclined plane. आपण लास्ट टाइम बघितलं होतं सिम्पल मशीन्स काय असतात बरोबर. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा तर सर्वात सुरुवातीला आपण बघितलं होतं की मशीन म्हणजे काय, त्याच्यानंतर बघितलं की आपण सिम्पल मशीन्स म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर बघितलं होतं कॉम्प्लेक्स मशीन्स काय असतात बरोबर. मग आता बघा आपण पुढचा पॉईंट जो बघणार आहे त्याला म्हणतो आपण ॲक्च्युली आपण इन्क्लाइन प्लेन हा पॉईंट चालू केलेला राईट. आता आपल्याला इथे एक ॲक्टिव्हिटी आहे. काय ॲक्टिव्हिटी आहे बघूयात आपण. कट आउट अ ट्रँग्युलर पीस ऑफ अ पेपर ABC. तुम्हाला जिथं डायग्राममध्ये दिसतं आहे तिथं आपल्याला काय करायचं, तो पेपर जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. ड्रॉ रेड लाईन अलॉंग द एज AC, आणि तिथं एजला तिथं AC लाईन ड्रॉ करायची आहे. रोल दिस पेपर अराउंड अ पेन्सिल ॲज शोन इन द पिक्चर. व्हॉट डू यू सी. जिथं जसं रेड लाईन दाखवलेली आहे त्याप्रमाणे तो पेपर काय करायचा, आपल्याला पेन्सिलला गुंडाळून बघायचा आहे. तुम्ही ही घरी ॲक्टिव्हिटी करू शकता. The inclined side AC of the triangle descends gradually from A to C. आपल्याला काय दिसते, A to C पासून जी काही लाईन आहे ती डिसेंडिंग ऑर्डरमध्ये पेन्सिलला काय झाली आहे, पूर्णपणे वाइंड झालेली आहे. ओके. द थ्रेड्स ऑन अ स्क्रू आर मेड इन द सेम वे. तुम्ही कधी स्क्रू बघितला आहे का, त्याच्यावरती पण तशीच मार्किंग असतात बरोबर. दॅट इज वाय वेन अ स्क्रू इज फिटेड इन वूड इट गोज इन ॲज इफ इट इज गोईंग डाऊन ॲट इन्क्लाइन द प्लेन. आपण स्क्रू नेहमी फिरवतो डिअर चिल्ड्रन. तुम्ही बघितलं आहे आपण त्याला कधी हॅमर करत नाही बरोबर. हॅमर केलं तर काय होईल, आपण नेल जो असतो तो आपण डिरेक्टली हॅमर करतो, तो स्ट्रेट फॉरवर्ड आतमध्ये जातो. पण स्क्रूचं तसं नसतं. आपण स्क्रूला स्क्रूड्रायव्हरने काय करत असतो, फिरवत असतो राऊंड 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 बरोबर. त्या प्रकारे त्याची मूवमेंट होते. आपण अपोजिट डिरेक्शनने जर स्क्रू फिरवला तर ऑब्व्हियसली तो बाहेरच्या साईडला येतो, आणि आपण इनसाईड फिरवला तर त्याच्या उलट दिशेने फिरवला तर तो काय होतो, आतल्या साईडला जातो. दॅट इज वाय वेन अ स्क्रू इज फिटेड इन वूड इट गोज इन ॲज इफ इट इज गोईंग डाऊन अँड. आता बघा इकडे काय लिहिलं आहे. द थ्रेड्स ऑन अ स्क्रू आर मेड इन द सेम वे. दॅट इज वाय वेन अ स्क्रू इज फिटेड इन वूड इट गोज इन ॲज इफ इट इज गोईंग डाऊन अँड इन्क्लाइन द प्लेन. देअरफोर लेस फोर्स इज रिक्वायर्ड टू फिट अ स्क्रू दॅन टू हॅमर ए नेल बरोबर. त्याच्यामुळं आपल्याला स्क्रू फिटिंगसाठी वेळ कमी लागतो किंवा कष्ट पण आपल्याला कमी लागतात ॲज कम्पेअर्ड टू द नेल्स. In other words, a screw is like a rolled up inclined plane made of an iron strip. आपण असं म्हणू शकतो का मग स्क्रूला काय, तो एक रोल्ड अप इन्क्लाइंड प्लेन आहे. इन्क्लाइंड प्लेनच आहे तो पण एक, पण तो कशाचा तयार झालेला आहे, आयर्नचा तयार झालेला आहे. ओके. अ वाइंडिंग रोड और अ घाट that goes up a mountain is also like an inclined plane wrapped around the mountain बरोबर. आता तुम्ही कधी घाटाच्या तिथे वगैरे गेला असाल तर तुम्हाला समजेल की ते घाट जो असतो वळणाचा असतो, आणि तो डोंगराला वळण घालत तो असा वरतीपर्यंत गेलेला असतो बरोबर. विचार करा तर तो घाट तसा गोल असा वळण घेऊन जर बनवला नसता तर असा स्ट्रेट बनवला असता, जशी आपली स्लाईड असते बरोबर, तसे स्लाईडसारखा तो स्ट्रेट बनवला असता तर आपली गाडीवरती चढली असती का, किंवा चढली असती तर त्याला किती फोर्स लागला असता. ओके. मग त्याच्यासाठीच आपले माउंटनचे जे काही रोड्स असतात ते कसे असते, वाइंडिंग झालेले असतात. ओके. प्लेन रॅप्ड अराउंड द माउंटन इट हेल्प्स बिग व्हेकल्स टू क्लाइंब अप अँड डाऊन द माउंटन इझिली. आणि त्याच्यामुळंच आपण इझिली माउंटनवरती, तुम्हाला इथं दिसत असेल घाट बरोबर, तसा घाट तिथे बनवलेला आहे. स्टिफ असा जर तो हिल असेल, स्टिफ म्हणजे काय, एकदम खडा पर्वत आपण ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी आपली गाडी एकदम खडा पर्वतच्या तिथे सरळ जर रोड केला असता त्यांनी स्लाईडसारखा स्ट्रेट, तर आपली गाडी नक्कीच त्याच्यावरून चढूच शकली नसती वरती. त्या माउंटनचे रोड त्यांनी असे राऊंडमध्ये बनवलेले आहेत, त्याच्यामुळं आपली गाडी तिथे इन्क्लाइंड प्लेन असल्यामुळे ते रोड्ससुद्धा आपल्याला, आपण त्या माउंटन्स वरतीपर्यंत गाडी घेऊन जाऊ शकतो बरोबर.
2 routes, namely a pathway and a road, are available to climb the mountain shown in the picture. बरोबर, तिथं 2 पिक्चर आहेत. इथं तुम्हाला दिसतंयच आहे शेजारच्या पिक्चरमध्ये की 2 रूट दाखवलेले आहेत. एक स्टिफ रूट दाखवलेला आहे, एक सरळ, म्हणजे ते माउंटनियर्स काय करतात, स्ट्रेट जातात, बरोबर. पण दुसरं जे आहे ते आपण आरामात गाडीवरती जाऊ शकतो, कारण तिथे क्लाइम्बिंगवाला रोड पण आहे, अवेलेबल आहे. कंपेअर द टाईम अँड स्ट्रेंथ अँड युअर कन्व्हिनियन्स रिक्वायर्ड टू रीच द माउंटन टॉप. कोण पहिल्यांदा जाऊ शकतं? आपली गाडी पहिल्यांदा जाईल, गाडी आहे म्हणून ती लवकर जाईल का तो रोड तसा आहे म्हणून जाईल? किंवा दुसरं मी असं म्हणते, कोण वरती सर्वात जाऊ शकतं त्याच्यासाठी तिथे रोड रिझन आहे का? आपल्या काय म्हणता येईल, रोड पण रिझन असू शकतं, किंवा तिथला तो जो माउंटनचा जो स्टिफनेस आहे, स्टिफनेस म्हणण्यापेक्षा आपण तिथं म्हणूयात की तो माउंटन जो आहे तो केवढा स्ट्रेट आहे त्याच्यावरती पण डिपेंड आहे, बरोबर. आता बघा, इन द पास्ट, हे आपल्या स्कूलमध्ये आहे बरं काय, आर्किमिडीज क्रू. आपण दाखवूयात तुम्हाला तो आर्किमिडीज क्रू. इन द पास्ट, द ग्रीक सायंटिस्ट आर्किमिडीज इन्व्हेंटेड द मशीन शोन इन दिस पिक्चर. दॅट इज वाय इट इज कॉल्ड आर्किमिडीज क्रू. त्यांनी ते इन्व्हेंट केले. आर्किमिडीज इज द सायंटिस्ट आणि त्यांनी ते इन्व्हेंट केलं, त्याच्यामुळं त्याला काय म्हणतात, आर्किमिडीज क्रू. It was used to lift water from the hold of a ship. Archimedes used a round pipe fitted with a rod inside it. The pipe was placed at an angle of 45 degrees with one end inside the water and the rod resting on a flat surface. When the rod was turned, water got lifted in this device. ज्या वेळेला आपण वरच्या साईडनी तो स्क्रू फिरवतो त्यावेळेला काय होतं, ते खालचं जे काही पाणी आहे ते स्क्रूजच्या हेल्पनी काय होतं, वरती यायला हेल्प होतं आणि ते पाणी जे आहे ते बाहेर पडतं. अशा प्रकारे त्याचा यूज होतो. आता बघायचं आपल्याला अ वेज. ॲन ॲक्स इज यूज्ड फॉर कटिंग वूड. आपण ॲक्स यूज करतो वूड कट करण्यासाठी, बरोबर. अ शार्प टूल इज फॉर्म्ड ऑन जॉईनिंग 2 इन्क्लाइंड प्लेन्स. त्याच्यावरती काय केलेलं आहे, 2 इन्क्लाइंड प्लेन आहेत, ते एकमेकांना जॉईन करून ती टूल तयार झाली आहे. सच अ टूल, त्याला काय म्हणतो आपण, वेज. ज्या वेळेला 2 टूल एकत्र येऊन एक इन्स्ट्रुमेंट तयार होतं त्याला काय म्हणतो आपण, अ वेज. मग तुम्हाला इथं दिसायला लागलेलं आहे वेज म्हणजे काय असू शकतं, स्क्रूड्रायव्हर आहे, नाईफ आहे, ॲक्स आहे, बरोबर. अ वेज इज यूज्ड फॉर ब्रेकिंग ॲन ऑब्जेक्ट इंटू 2 पीसेस ऑर टू सेपरेट ऑब्जेक्ट स्टक टुगेदर. दोन्ही पण लक्षात ठेवा डिअर चिल्ड्रन. वेज म्हणजे काय असतं, तर ब्रेकिंग ॲन ऑब्जेक्ट इंटू 2 पीसेस, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचे जर आपल्याला पार्ट करायचे असतील आणि ते पार्ट करण्यासाठी आपण ज्याची हेल्प घेतो ते म्हणजे वेज. बघा, 2 पार्ट करण्यासाठी आपण एखाद्या ऑब्जेक्टची जर हेल्प घेत असेल ते म्हणजे तिथं काय यूज होतं, वेज. मग तिथे नाईफ आला, ॲक्स आलं, बरोबर. सेपरेट ऑब्जेक्ट स्टक टुगेदर. अँड ॲक्स, अ नाईफ ऑर अ चिझल आर सम एक्झाम्पल्स ऑफ दिस सिम्पल मशीन. आणि हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत, सिम्पल मशीनचे एक्झाम्पल आहेत. अ नीडल अँड अ नेल आर ऑल्सो काइंड्स ऑफ वेजेस. नीडल, नेल हे पण काय आहेत, वेजेसचेच एक्झाम्पल आहेत. ओके, यूज युअर ब्रेन पॉवर. तुम्ही रीड करायचं आहे, इम्पॉर्टंट आहे ते पण. अ लेवर, नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे आपल्याला. अ लेवर. अ फार्मर इज युझिंग ए स्ट्रॉंग क्रोबार टू रिमूव्ह द बिग स्टोन बॉग्ड डाऊन इन द फार्म. सच अ मशीन इज कॉल्ड ए लेवर. आता बघा, एक फार्मर आहे, त्याच्या क्रोबार यूज करतो आणि तो काय करतो, त्याच्या फार्मिंगमध्ये जर सपोज एखादा मोठा स्टोन आलेला असेल तर तो काय करतो, त्याच्याने तो इझिली रिमूव्ह करतो. ते जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण, लेवर. ओके, अ लेवर हॅज 3 पार्ट्स, नेमली एफर्ट्स, लोड अँड फल्क्रम. एफर्ट्स, लोड आणि फल्क्रम हे त्या लेवरचे 3 पार्ट आहेत डिअर चिल्ड्रन. आता बघा, द सपोर्ट ॲट विच द रॉड ऑफ ए लेवर इज रेस्टेड इज कॉल्ड द फल्क्रम. सपोर्ट ॲट विच ज्या ठिकाणी रॉड आपली रेस्ट होते त्याला काय म्हणतो आपण, फल्क्रम. सेकंड पॉईंट, द वेट लिफ्टेड बाय अ लेवर ऑर द फोर्स अगेन्स्ट विच द लेवर ॲक्ट्स इज कॉल्ड द लोड. आता वेट लिफ्टेड बाय द लेवर, ज्या ठिकाणी आपण वेट लिफ्ट करतो, फोर्स अगेन्स्ट विच द लेवर ॲक्ट्स इज कॉल्ड द लोड, आणि त्याला काय म्हणतो आपण, लोड. द आर्म ऑफ द लेवर फ्रॉम द फल्क्रम टू द लोड इज कॉल्ड द लोड आर्म.
आणि ते जे काही आर्म आहे त्याला आपण काय म्हणतो, आर्म ऑफ द लेवर फ्रॉम द फल्क्रम. फल्क्रमपासूनचं जे काही आपल्याला आर्म दिसतं आहे त्याला काय म्हणतो आपण, लोड आर्म. ओके. थर्ड पॉईंट बघा, द फोर्स अप्लाइड ऑन द अदर एंड ऑफ द रॉड टू लिफ्ट द लोड इज कॉल्ड द एफर्ट. ज्या ठिकाणी आपण आपले एफर्ट्स लावतो, आपले फोर्स आपण अप्लाय करतो, त्या पार्टला काय म्हणतो आपण, एफर्ट. कोणते कोणते पार्ट आहेत मग या लेवरमध्ये बघा. एफर्ट म्हणजे ज्या ठिकाणी आपण स्वतः एफर्ट्स लावतो तो पार्ट आला. लोड सगळ्यांना समजलं असेल लोड काय असतो ते. आणि तिसरा पार्ट कुठला आहे तर फल्क्रम. बरोबर. फल्क्रम म्हणजे काय सांगितलं होतं मग, फल्क्रम म्हणजे काय सांगितलं होतं, ज्या ठिकाणी सपोर्ट घेतला जातो. द पार्ट ऑफ द लेवर फ्रॉम द फल्क्रम टू द एफर्ट इज कॉल्ड द एफर्ट आर्म. आणि ज्या ठिकाणी आपण त्याचा पार्ट यूज करतो त्या एखाद्या रॉडचा त्याला काय म्हणतो आपण, एफर्ट आर्म. Okay dear children, we'll see the next part of this lesson in the next video. Thank you.